नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. बाळांनो, मी तुपे सर, मॅथ्स बाय तुपे सर आपला यूट्यूब चॅनल. बाळांनो, तुमच्यासाठी आता नुकतीच भरती पण निघाली आहे. 7-8 दिवस झाले असेल, फॉर्म भरायचं बी काम चालू असेल, अभ्यास जोरात चालला असेल. पण आता आम्ही बघतोय वातावरण सगळीकडं, सगळ्या पोरांनी नुसतं ग्राउंड लावून धरलंय. ग्राउंडलाच क्वालिफाय नाही झालं तर लेखीचं काय? असं समजून प्रत्येक पोरगा ग्राउंडवर तुटून पडलाय. असू द्या, काय अडचण नाही, पण तुम्ही क्वालिफाय होणार आहे असा विचार करून लेखीला बी जायचंय ना. लेखीचा पण तुमचा अभ्यास झाला पाहिजे. ग्राउंड झाल्यावरती मध्ये वेळ कमी असतो, त्याच्यामुळे दोन्हीचा ताळमेळ बसवा. लेखी आणि ग्राउंड अभ्यासाला रोजच्या रोज वेळ पण द्या. ठीक आहे, तर बाळांनो, तुम्ही अभ्यास करता असं समजतोय मी. तर आज मी तुमच्यासाठी मजदुरी या प्रकरणामधलं एक छोटासा टॉपिक घेऊन आलोय. मेरिटचं उदाहरण आहे. काय असते माहिती आहे हे उदाहरणात? मी जो घेणार आहे ते जोड्या जोड्या मिळूनची तुम्हाला माहिती दिली जाते. उदाहरणार्थ, मला एक काम करायला 10 दिवस लागतात, दुसऱ्या एका माणसाला 15 दिवस लागतात, तिसऱ्या एका माणसाला 20 दिवस लागतात. तर तिघांना मिळून ते काम करायला किती दिवस लागतील, असा आपण प्रश्न बघतो. पण मी या प्रकारात हे नाही शिकवणार. मी असं शिकवणार आहे, समजा मी आणि माझा मित्र आहे, दोघं मिळून एक काम 10 दिवसात करतो. परत मी आणि अजून एक तिसरा पोरगा आहे, ते दोघं जण मिळून एक काम 20 दिवसात करतो. म्हणजे असं तुम्हाला जोड्या जोड्यांमध्ये काम दिलं जातं, जोड्या जोड्यांमध्ये. आणि प्रश्न मात्र एकट्याचा विचारतात की तिघ एकटे एकटे मिळून ते काम किती दिवसात करतील. आता ऍक्च्युअली तुम्ही जे असे उदाहरण बघणार आहे का नाही, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल नेमकं मला काय म्हणायचंय. ओके, तर बाळांनो, मजुराचं प्रकरण आहे. चला आता कसं सोडायचं उदाहरण ते आपण बघूया. यावर त्याच्या अगोदर बाळांनो, मॅथ्स बाय तुपेसर नावानं प्ले स्टोअरते आपलं ॲप आहे. नुकतीच भरती निघाली या, बरेचशी मुलं ॲप घेत आहेत. अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतचे ॲप तुमच्यामध्ये समोर मी ठेवलेलं आहे. काहीच अडचण नाही, सगळे PYQ याच्यामध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही भरतीला सामोरं चाललाय, 4 महिन्याचा काळ तुमच्यासाठी आहे. बॅच घेतल्यानंतर सगळं काय तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. अगदी मनाला वाटलं का नाही, चला मला सरासरीचं प्रकरण बघायचंय, जावा तिथं बघा अख्खं प्रकरण. जेव्हा तुम्हाला बाबा बुद्धिमत्ताचं दिशा बघायचंय, जावा तिथं बघा सगळं प्रकरण. म्हणजे मनाला वाटेल त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघू शकताय. आणि अतिशय चांगलं असं ॲप आहे. नेहमी सांगतोय, जर नाही पटलं तर पैसे माझ्याकडे माघारी घ्यायचं. 250 ते 250 व्हिडिओ ॲपमध्ये आहेत. अख्खी पोलीस भरती त्याच्यामध्ये मी कव्हर केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ॲप पाहिजे ते प्ले स्टोअरनं ॲप खरेदी करा. ठीक आहे, चला बाळांनो, आता जोड्या जोड्या मिळूनची उदाहरणं सोडवायची कशी ते आपण बघूया. या बरं बघा रे इकडं, हे बघा, ए आणि बी असे दोघ जण आहेत. बघा आता, हे दोघ जण काय म्हणले माहिती आहे का? आम्ही दोघ जण तुमची बिल्डिंग रंगवायला येतो. एकटा नाही, दोघं. हे दोघं म्हणले आम्ही दोघं 10 दिवसात रंगवून देतो. कळतंय का? बघा, एकटा नाही बरं का आला, दोघ जण आल्यात. परत बी आणि सी असे दोघ जण आले, ते म्हणले आम्ही 15 दिवसात रंगवतो. आणि परत ए आणि सी आले, ते म्हणले आम्ही 12 दिवसात रंगवतो. कुठं नाही कळलं सांगा? म्हणजे माहिती देताना जोड्या जोड्या दिल्या, असा आपला प्रकार आहे. की माहिती देताना जोड्या जोड्या दिल्या, पण खरं तर आपल्याकडे मुलं किती आहेत रे? 3च आहेत. फक्त प्रत्येकाला डबल पकडले बघा तुम्ही, डबल पकडले, पण पोरं 3च आहेत. आणि मग ते प्रश्न विचारतात, ए बी आणि सी या तिघांना मिळून ते काम करायला किती दिवस लागेल? ऍक्च्युअल पोरं 6 दिसतात या, पण ती 6 नाही, ती 3च आहे. ती कुठे नाही कळलं सांगा? माहिती तो जोड्यात दिल्या. तर ऐका मी काय म्हणतो ते, जसं तुम्ही मगाशी क्रिया केली तीच करायची लसावीची. सांगा बरं, या तिघांचा लसावी आता पाठ झाला पाहिजे. तोंडी 60 आहे बघा, भागा 60ला 10 सख 60, 15 चौक 60, 12 पंचे 60. आणि मग सांगा 60 भागिले 6 4 10 5 15. मी तर आधी का घेतलं माहिती आहे का? कारण मिळून विचारले म्हणून, कोणच एकटा नाही. आणि आता जर तुम्ही भाग लावला 15 चौक 60, तर 4 दिवस लागणार. पण हे उत्तर चुकीचं आहे.
आतापर्यंत आपण असं करत आलोय ना, ज्या वेळेस माहिती जोड्या जोड्याची असते की नाही, जोड्या जोड्याची, अशा वेळी आलेल्या उत्तराला 2ने गुणायचं आणि तेच तुमचं उत्तर. किती भारी सांगितलं सांगा बरं मी. कधी 2ने गुणायचं? जर जोड्याचा प्रकार आला तर गुणायचं. संपलं. कुठं नाही कळलं सांगा. ठीक आहे, चला आता तुम्ही मला ही 2-3 उदाहरणं आहेत का नाही, ती सोडवून दाखवायची. चला या. सुटतंय का रे? चला या. ए आणि बी असे दोघ जण आहेत. आले का दोघ जण? बघा, दोघ जण 18 दिवसात करतात. त्याच्या पुढचे दोघ जण 24 दिवसात करतात. आणि त्याच्या पुढचे दोघ जण 36 दिवसात करतात. कळलं का? जोड्या जोड्या करतात. तर आला का प्रश्न? तिघे मिळून, म्हणजे माहिती जोड्याची दिली या, बाकी काय केलेलं नाही. आणि प्रश्न तर तिघे मिळून आले या. आणि मग आता मला सांगा, या तिघांचा लसावी किती? तिघांच्या पाड्यात कोण आहे? 36 आहे का रे तिघांच्या पाड्यात? नाही, नाही ना. मग 36 जुने 72 बघा बरं. 72 सगळ्यांच्या पाड्यात आहे बघा. मना पाडा मग. 18 चोक 72, 24 त्रिक 72, 36 दुने 72. आणि मग सांगा, 72 ला भागायचं. भागा मग. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. भागा. 9 8 72. 8 दिवस. पण हे उत्तर नाही का? तर आपला प्रकार जोड्या जोड्याची माहिती आहे ना, म्हणून त्याला 2ने गुणा. हे तुमचं उत्तर. 8 दुने काय रे? 16 दिवस. कुठं नाही कळलं सांगा बरं शहाण्यांनो. इतकं सोपं आजचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, चला या. बघा रे, सोडवा. कुठलं का? या. एक्स आणि वाय एक काम 12 दिवसात करतात. वाय व झेड 20 दिवसात करतात. 12 दिवसात, 20 दिवसात आणि 30 दिवसात करतात. जोड्या जोड्या बर का. तर आला प्रकार तिघे मिळून. मग सांगा आता लसावीची पद्धत. बघा बर सगळ्यांच्या पाड्यात कोण आहे? 30 मोठा आहे. 30 काय नाही, पण 30 जुने 60 घ्या बर. आहे की 60 सगळ्यांच्या पाड्यात? मना पाडा. 12 पंचे 60, 20 त्रिक 60, 30 जुने 60. करा चला. वरती 60 तासाच. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10. भागा 10ने. 10 सक 60. पण 6 हे तुमचं उत्तर नाही. कारण का? तर प्रकार विचारलाय जोड्या जोड्याचा, म्हणून जोड्या जोड्या. गुणा 2ने त्याला 6 2 12. किती रे? 12 दिवस लागतील. किसको नाही कळलं सांगा. कुठं नाही कळलं सांगा. ठीक आहे, चलो.
चला याच प्रकाराचं करा बरं अजून एक. चला उदाहरण लय महत्वाचं आहे बरं का. बऱ्याच पोरांना ही क्रिया माहित नाही. या ए व बी मिळून एक काम 30 दिवसात. बघा म्हणजे 30 दिवस दिलाय तुम्हाला. दुसऱ्या जोडीला 24 दिवस दिल्यात आणि या जोडीला 20 दिवस दिल्यात. तर प्रश्न विचारला तिघे मिळून. तोच प्रकार आहे, फक्त माहिती जोडायची आहे. सांगा चला काय करणार. सगळ्यांचा लसावी सांगा. सगळ्यात मोठा 30 आहे. 30 दोघांच्या पाड्यात नाही. मग 30 जुने 60 बघा बर. 60 20च्या पाड्यात आहे, 24च्या नाही. 30 त्रिक 90 बघा आणि 3 चौक 12 120 बघा. 120 आहे आहे सांगा मग चला म्हणा. 30चा पाडा म्हणा. 3 चौक 12 24 पंच 120 आणि 20 सख लावा भाग. चला 120 ला 5 आणि 4 9 9 आणि 6 15 म्हणा पाडा. 15 28 असे 8 दिवस. पण हे उत्तर नाही, प्रकार जोड्याचा आहे म्हणून 2 ने गुणलं. आपलं उत्तर काय पाहिजे, 16 दिवस पाहिजेत. कुठं नाही कळलं सांगा. कुठं नाही कळालं ऐ शान्यांनो, कुठं नाही कळलं सांगा. ठीक आहे चला पुढं. या ए आणि बी परत तोच प्रकार आला. दोघांनी मिळून रे बघा, दोघांनी मिळून 12 दिवसात. बी न आणि सी न 15 दिवसात. ए न सी न 20 दिवसात. कुठे नाही कळलं सांगा. तर तिघे मिळून अर्ध काम म्हटलंय. त्या अर्ध्याचं नंतर बघूया, अगोदर अख्खं तरी काम काढूया. जोड्याचा प्रकार आहे. चला या अर्ध्याचं नंतर बघू आपण. सांगा बरं सगळ्यांच्या पाड्यात कोण आहे. 60 आहे का बघा म्हणा पाडा. 12 पंचे 15 चौक 20 त्रिक आणि मग 60ला भागा. 5 आणि 4 9 आणि 3 12 12 पंचे 60 बरोबर ना. पण हे उत्तर नाही. पण हे उत्तर नाही. आपला प्रकार आहे जोड्याचा. गुणा त्याला 2 ने. 5 जणे 10 दिवस. पण तरी पण हे उत्तर नाही का. तर 10 दिवस लागले कशाला, पूर्ण काम करायला. कळतंय का बघा. 10 दिवस लागले कशाला, पूर्ण काम करायला. त्यांनी विचारले अर्ध काम, अजून याच्या अर्ध करा. ते 5च दिवसात संपणार आहे. संपलं उत्तर. 10च्या अर्धा 5 केला. कुठं नाही कळलं सांगा. कुठं नाही कळालं. आपल्या नियमाने तर आपण गेलोया. 2 ने का गुणलं, जोड्याचा प्रकार आहे म्हणून. मग 10 दिवसामध्ये अख्खं काम झालं. आपल्याला अर्ध पाहिजे होतं, संपलं.